नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, मस्त असे आपणास मी आंबा मोदक करून दाखवणार आहे आणि अंगारकी संकष्टी निमित्त आपणास खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तर आपण मग ही रेसिपी पाहायला घेऊया। ह्यातील मी 2 आंब्याचा गर काढून घेणार आहे आणि गर काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। 2 पॉटमध्ये आपल्याला गर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला वाफवण्यासाठी पीठ वाफवण्यासाठी थोडासा आंब्याचा रस आणि आपल्याला सारणामध्ये घालण्यासाठी थोडासा आंब्याचा रस, अशा प्रकारे 2 वाट्यांमध्ये आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे, समप्रमाणात काढून घ्यायचं आहे। जास्त अधिक तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता। आता हे मी सर्व आंब्याचा गर काढून मस्त असं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। हे बघा, हापूस आंब्याचा गर, ह्याच्यामध्ये मला अजिबात कोणताही कलर वापरलाच नाही मी, कारण हे गावचे आंबे माझ्या भावाने पाठवलेले हापूसचे आंबे आहेत। त्याला छान असा आपला कलर आहे, त्याच्यामुळे कोणता कलर न वापरता मी मस्त असे हे मोदक केलेले आहे। त्याच्यासाठी खोबरं, गूळ, वेलची पावडर, मीठ आणि आपल्याला ड्रायफ्रूट तुम्हाला हवे त्यानुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता। तांदळाचं पीठ मी 2 वाटी घेतलं आहे आणि त्याच्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घेऊन आणि पावणा वाटी आपल्याला ते आंब्याचा रस, अशा प्रकारे आपल्याला ते करायचं आहे। पण आता आपल्याला तत्पूर्वी सारण करण्यासाठी मी 1 चमचा तूप घालून ड्रायफ्रूट आणि खसखस हे यामध्ये थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे। कलर बदलल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे। खोबरं थोडंसं असं भाजायचं, कारण काय माहिती आहे मंडळी, खोबरं तुम्ही ओलसर ठेवलात ना तर तुमचे ते मोदक आहे ना ओलसर होऊन जातात आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते फुटतात। व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही आधी भाजून घेतलं आणि नंतर गूळ आणि आंब्याचा गर घालून घेतला ना तर मोदक तुमचे दुसऱ्या दिवशी अजिबात फुटत नाही, अख्खेच्या अख्खे राहतात। आणि गूळ पण त्यामध्ये चांगला वितळला गेला पाहिजे। गूळ जर तुमचा त्यामध्ये कडक खडा राहिला एखाद दुसरा, मग तो गूळ वाफेवरून फुटला जातो आणि मोदकाला तडे पडतात। त्याच्यामुळे गूळ पण तुम्हाला या सारणामध्ये छान असं वितळवून घ्यायचं। आता हे छान मी असं परतवून घेते आणि गूळ पण ह्यामध्ये चांगला वितळवून घेते आणि अजिबात मंडळी ह्यामध्ये कलर वापरला नाही आहे। पुन्हा एकदा सांगते, मी हापूस आंब्याला, गावचा आंबा भावानी पाठवले, त्याला छान असा आपला कलर होता। त्याच्यामुळे आपल्या सारणाला पण आणि आपल्या मोदकाच्या पारीला पण छान असा कलर आलेला आहे। आणि हे मी तुम्हाला अंगारकी संकष्टी निमित्त आम्ही तुम्हाला ही आता रेसिपी करून दाखवले। आता आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायचं आहे, 2 चिमटे मी मीठ घालून घेतलेलं आणि छान आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि कढईमध्ये आपल्याला हे ठेवायचं नाही आहे, नाहीतर ते घट्ट होऊन जाणार आणि सुकल्यासारखं होणार। त्यामध्ये कढईमध्ये काढून घेतलं आणि ह्याच कढईमध्ये मी 1.5 वाटी पाणी, ह्याच मापाची जी वाटी आहे ना 1.5 वाटी पाणी आणि पावणा वाटी हे बघा आंब्याचा गर आहे, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 1.5 वाटी पाणी आणि पावणा वाटी म्हणजे जवळजवळ 2.25 वाटी पाणीची गरज असते। म्हणून आंब्याचा गर घेतल्यामुळे हे 2.25 वाटी आपल्याला सर्व होऊन जातं आणि त्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेतलं, आंब्याचा गर घालून घेतला, 1 चमचा तूप घालून घेतलं आणि छान आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। तुपामध्ये, पाण्यामध्ये आंब्याचा गर चांगला एकजीव झाल्यानंतर तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ घालून आपल्याला चांगलं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बघा, अजिबात नंतर मला पाण्याचा वापर करावा लागला नाही। माझं पाण्याच्या वापराचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे। आणि नंतर तुम्हाला वाटलं हाताला जर चटके लागतात आणि मग पीठ मळताना थोडंसं हाताला पाणी लावलं आणि मग तुम्ही पीठ मळून घेतलात तरी चालून जातं। आणि यामध्ये अजिबात कलर न मारता मस्त असं आंब्याला जे आपले मोदकाची पारी असते त्या पिठाला आपला छान असा कलर आलेला आहे। आणि आता मी गॅस बंद करून आपल्याला झाकण मारून 5 ते 10 मिनटं तुम्ही वाफवून घेतलात तरी चालेल। आणि वाफवून घेतल्याच्या नंतर आपल्याला छान अशा गाठी मोडून घ्यायच्या आहे पिठाच्या आणि पाण्याचा हात आपल्याला लावून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला हाताला चटके बसणार नाही करून। आता मी पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं पीठ मळून घेते आणि एकदम मस्त मुलायम असं पीठ आलेलं आहे। आणि सुगंध, हापूसचा आंबा असल्यामुळे सुगंध तर छान येतो आणि तो त्यातल्या त्यात हा गावचा आंबा, त्याच्यामुळे ते छान असा सुगंध आलेला आहे। तर आता हा मी व्यवस्थित असं पीठ मळून घेते। पीठ मळून घेतल्याच्या नंतर पण तुम्हाला 1 चमचा तूप घालून व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे बघा, आता तूप लावून मळून घेतल्याच्या नंतर मी थोडं 10 मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवणार आहे। झाकून ठेवल्याच्या नंतर पुन्हा आपण काढून घेऊन पुन्हा व्यवस्थित पीठ मळून अर्धा भाग घ्यायचा आणि अर्ध्या भागाचे गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला छोटे मोठे काय गोळे काढायचे असेल ते काढून घ्यायचे आणि नंतर आपल्याला व्यवस्थित असं मोदकाची पारी तयार करायला घ्यायची आहे। हे बघा, आता मी अशा प्रकारे गोळे करून घेतले। अर्धं पीठ मी झाकून ठेवलं आहे थोड्याचा, अशा प्रकारे म्हणजे मी असं करून घेतलं। नंतर मग आपल्याला करता करता गोळे करून घ्यायचे। आणि आता अशा प्रकारे हे बघा, मी ही तांदळाचं पीठ लावून ही जी वाटी असते ती तयार करायची। तर ही मी खोलगट अशी, आपला हा भाग आहे ना असा हा दाट ठेवायचा आणि इथून वर अशी आपल्याला ही पाती करून घ्यायची। आपण प्रत्येक वेळेला मोदक करतो तेव्हा सांगतच असतो, तुम्हाला नाही जमलं तर वाटीमध्ये पण तुम्हाला करायचं मी दाखवलेलं आहे। जेव्हा मला नाही येत होतं त्यावेळेला मी वाटीचा वापर पण करायची, लाटून पण तुम्ही करू शकता। ते बघा, अशी खोलगट वाटी तयार करायची।
आता खोलगट वाटी झाली आहे ना, तर आपल्याला ह्यामध्ये हे मोदकाचं सारण घालून घ्यायचं आणि आपल्याला नंतर बोटांना असं सुकं पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही. व्यवस्थित असं आपल्याला हे बघा, एक बोट असं आतमध्ये आणि 2 बोटं अशी बाहेर, अशा प्रकारे आपल्याला ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे दाबून घ्यायचं. आणि तुम्हाला वाटलं जर अजून आपल्याला मोठे मोठे करायचे, त्याचं खाली अशी तुम्ही अजून कळी अशी हे करू शकता. अशा प्रकारे हे बघा, अशी दाबून घ्यायची. मोठी कळी तुम्हाला हवी असेल तर. आणि आता हे आपण अशा प्रकारे केलं ना, तर एका साईडला अशा हे घ्यायच्या सगळ्या ज्या कळ्या असतात ना, त्या एका साईडला अशा सगळ्या घ्यायच्या आणि एका साईडने आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे बघा दिसतंय. एका साईडनी असं करून घेतलं ना काय आपल्याला मग हे वरती नाक काढायचं आहे मोदकाचं. आणि जर वर जर पीठ जास्त आलं ना, तर ते मंडळी काढून घ्यायचं. ते समजा पीठ जास्त आलं तर हे काढून घ्यायचं. एकदम जास्त वरती न टोक बरं दिसत नाही ना, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीमध्ये हे बघा, अशा पद्धतीत हा मोदक करून घ्यायचा. तुम्हाला गोल वाटत असेल तर थोडंसं असं खाली असं भाती हे करून घ्यायचं आणि मग छान असा मोदक तयार होतो. अजून एक तुम्हाला मी मोदक दाखवते. हे बघा, सुकं पीठ लावायचं म्हणजे तुमच्या हाताला चिकटणार नाही. आणि अशा प्रकारे आता पंखा चालू आहे माझा, गरमीचे दिवस आहे, गरम होतं आहे, त्यामुळे पीठ थोडं उडतं आहे. आणि आता अशा प्रकारे ही आपल्याला कळी करून घ्यायची. हे बघा, अशी खोलगट करून घ्यायची. तुम्ही असं सपाट जे लाटून करतात ना, ते सपाट होतात. मग ते आपल्याला असं पकडायला बिकडायला असं थोडंसं हे होतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला हाताने जमत असेल ना, तर हातानेच असं तुम्ही पटापट करू शकता. आणि किंवा वाटीचा वापर पण तुम्ही करू शकता. वाटीमध्ये टाकून पीठ असं असं गोल गोल फिरवलं ना, तर खोलगट वाटी तयार होते. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे ही वाटी तयार होते. ह्यामध्ये मी सारण घालून घेतलं आहे आणि आपल्याला आता हे बोटांना सुकं पीठ लावायचं आणि अशा प्रकारे आता हे खाली धरून असं काढायचं. म्हणजे तुम्हाला परत नंतर असं दाबायची गरज लागणार नाही. थोडं उलं लागलं हाताला वाटलं तर लगेच सुकं पीठ लावून घ्यायचं. तर जेणेकरून सुकं पीठ लावलं ना, काय तुम्हाला ना अशा ह्या ज्या कळ्या आहेत ना, ते पटापटा व्हायला वेळ लागत नाही बघा असं. मग तुम्ही असे पटापटा तुम्हाला जमणार, वेळ लागणार नाही आणि एकदम सोपं आहे. तुम्हाला जर असं येत नसेल तर तुम्ही चपातीचे पीठ जर करत असाल त्यावेळेला तुम्ही केलात तरी चालेल. आणि सर्व कळ्या आहेत ना, ह्या एका बाजूला घ्यायच्या. हे बघा, एका बाजूला अशा प्रकारे एका बाजूला घ्यायच्या आणि आपल्याला याचं नाक वर काढायचं आहे. नाक वर काढलं ना, काय राहिलेलं पीठ काढून घ्यायचं. अशा प्रकारे पीठ काढून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला हे नाक असं किती टोक येतं आहे, जास्त आलं तर जास्त काढून घ्यायचं असं. अशा प्रकारे हे मोदक तुम्ही करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे छान हे मोदक होतात. हे बघा, आता हे बघा, हे मी मोदक केलेले आहेत. तशाच आता बाकीचे राहिलेले जेवढे आहेत ते अशा प्रकारे करून घेते आणि मग आपण मोदक वाफवायला घेऊया. हे बघा, आता आपले थोडे मोदक तयार करून झालेले आहेत मस्त असे. तर आपल्याला काय करायचे, वाफवायला ठेवायचे. वाफवायला ठेवत असताना मी पाणी तापत ठेवलेलं आहे आणि चाळणीमध्ये एखादा कॉटन सुती कपडा तुम्ही ठेवून आहे ना, पाण्यामध्ये बुडवून मग आपल्याला ठेवायचे. जेणेकरून आपण सुक्या पिठाचा लावून आपण हे केलेले असतात ना, त्याच्यामुळे अशा प्रकारे पाण्यात बुडवायचे. मग ते ओलसरपणा त्याला येतो, तडे जात नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला हे सर्व चाळणीमध्ये लावून घ्यायचे. आता मी अशा प्रकारे सर्व हे पाण्यामध्ये डिप करून घेते. ज्याने सुकं पीठ लागलेलं असतं ना, ते पण या पाण्यात उतरलं जातं. आणि अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. आणि थोडे जरा मग जरा, कारण ते फुलतात, मग जरा त्याला गॅप ठेवायचा आपल्याला. अशा प्रकारे याच्यावरती झाकण ठेवून आपण आता वाफवून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते. आता मी हे वाफवायला ठेवते आणि बाकीचे आपल्याला करायचे आहेत. आता हे बघा, आपण चाळणीतनं मोदक काढलेले. जेव्हा मोदक आपण काढतो तेव्हा पीठ याचं ना हाताला लागलं नाही पाहिजे.
जवळजवळ 20 मिनटं आपण हे वाफवायला ठेवायचे. आणि जर गरम तुम्हाला चाळणीत काढून दुसरी बॅच करायची असेल तर हाताला जरासं पाणी लावायचं. आणि मग हे मोदक गरम गरम आहेत बघा, काढून घेते. थंड नाही, मग हात आपला तुमचा भाजणार पण नाही. अशा प्रकारे हे मोदक मग तुम्ही काढून घ्यायचे गरम गरम आणि दुसरी बॅच ठेवायला घ्यायची. आता हे मी मोदक अशा प्रकारे हे काढून घेते. हात भाजू नये म्हणून पाण्याचा हात लावायचा. आणि हे बघा छान असे आपले मोदक तयार होतात. हे बघा, हे जसे मोदक तयार करून घेतले तसे आपण आता हे पण पाण्यामध्ये डीप करून आता वाफवून घेऊया. बघा किती छोटे असतात, नंतर असे फुलून एवढे मोठे होऊन जातात. आता आपण हे वाफवून घेऊया. हे बघा मंडळी, एवढ्या ज्या मी जे सामग्री घेतली त्याच्यामध्ये आपल्याला 21 ते 22 मोदक होतात. मी आपली अशी छोटीशी करंजी लाडू आपला करायचा असतो म्हणून मी केलेला आहे. प्रथम हे केसर लावायला विसरलेली, नंतर मी केसर थोडेसे केशरचे रेषे असतात ते लावून घेतले. तुमच्याकडे असतील तर तुम्ही लावा, नाही लावलं तरी चालून जातं. असं नाही की जबरदस्ती हवे करून. तर अशा प्रकारे हे एवढ्या सामग्रीमध्ये एवढे असे आपले आंबा मोदक तयार होतात. आपण पण नक्की करा आणि खूप छान अशी चव येते. त्याच्यामुळे आंबा मोदक करून बघा आणि आपल्या बाप्पाला असा आंबा मोदकाचा नैवेद्य करून दाखवा. खूप छान झालेले आहेत मोदक, आपण पण नक्की करा. हे बघा मंडळी, छान असे मी आपणास आंबा मोदक करून दाखवलेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.